नमस्ते, मी डॉक्टर प्रवीण गडसिंग, पीडियाट्रिक सर्जन म्हणजे लहान मुलांचा सर्जन. आजच्या आपल्या युट्यूब सिरीज मध्ये आपण क्रॉनिक कॉन्स्टिपेशन किंवा आतड्यांचे आजार ह्याच्यावर बोलणार आहोत. तर या आतड्यांच्या आजारामध्ये वेगवेगळे प्रकार असतात, जसे की पोट दुखणे, संडास 2-2 दिवस न होणे, उलटी होणे, ऍसिडिटी होणे, तोंडावर चट्टे होणे. ह्या सगळ्यांचं एकमेव आणि मूलभूत कारण म्हणजे जंक फूड्स. हे जंक फूड्स खाल्ल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी होतात. का तर आपण थोडंसं आहे ना पचन क्रिया समजून घेऊयात. जेवण पचण्यासाठी 2 गोष्टी लागतात. एक तर ते बारीक व्हायला लागतं आणि दुसरं म्हणजे ते भिजवावं लागतं. तर बारीक करण्यासाठी आपण दाताने चावतो आणि दुसऱ्यांदा ते पोटात गेल्यावर पोटात आतड्यांची हालचाल, त्याला पेरिस्टल्सिस म्हणतो, त्याच्याने ते बारीक केलं जातं आणि त्याच्यामध्ये तोंडातला सलायवा आणि पोटातल्या आतड्यातले जे द्रव्य आहेत ते मिक्स होतात आणि अन्न पचलं जातं. जंक फूड्स मध्ये बारीक होण्यासाठी जे आतड्यांच्या हालचाली आहेत त्या खूप वाढतात आणि जे द्रव्य सोडलं जातं ते पण जास्त प्रमाणात सोडलं जातं. म्हणून मुलांना ऍसिडिटी, पोट दुखणे, खास करून बेंबीच्या तिथं पोट दुखणे हे होतं. आणि त्याच्यानंतर अन्न न पचल्यामुळे शरीरातले प्रथिने, सगळे विटॅमिन्स कमी झाल्यामुळे तोंडावर चट्टे येतात आणि अंगपाय दुखायला लागतं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे हे अन्न पचलं नसल्यामुळे कडक संडास होते आणि संडासचे त्रास चालू होऊन जातात. सो आपल्या बाळाला जर निरोगी ठेवायचं असलं तर डॉक्टर किंवा औषधं बदलून उपयोग नाही, तर त्याचं जेवण बदला. माझी ही सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की आपलं बाळ निरोगी आणि व्यवस्थित डेव्हलपमेंट करायची असली तर त्याच्या जीवनामध्ये सकस आणि नॅचरल आहार द्या. परत एकदा मी डॉक्टर प्रवीण गडसिंग सर्वांना ही विनंती करतो आणि निरोगी जीवनाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा देतो. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पसरवा आणि जास्तीत जास्त मुलांना निरोगी ठेवा. धन्यवाद.